विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मग अभ्यासाला छान सुरुवात झालेली आहे, नक्की ना? मॅग्नेटिक मटेरियल हा टॉपिक तुम्ही फिनिश केलाय. नाही केला तर अगोदर तो व्हिडिओ बघा. ओके, याच्या अगोदर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो बघा. तो फिनिश करूनच हा व्हिडिओ बघा. मॅग्नेटिक नंतर मटेरियल ह्या टॉपिक नंतर अतिशय सोपा टॉपिक आहे ड्युअल नेचर. मी पूर्ण क्वेश्चन बँकचं एनालिसिस केलेलं आहे. गेल्या वर्षी पी-वाय-क्यूज बघितलेत. त्याचं प्रॉपर एनालिसिस करून काय करायचं या टॉपिकमध्ये या क्षणाला ते तुम्हाला मी सांगणार आहे. ओके. मग ड्युअल नेचर म्हणलं की स्टार्टच होणार आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हा जो एक्सपेरिमेंट आहे ना, त्याची डायग्राम इम्पोर्टंट आहे. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स इम्पोर्टंट आहेत. हे पहिला करा. एक्सपेरिमेंट येऊ शकतो 3 किंवा 4 मार्काला एक्सप्लेन करा म्हणून. मी तुम्हाला त्यातलं बेसिक सांगणार आहे बरं का, लक्षात घ्या. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये काय होतं बघा, समजून घ्या. एक फोटो सेन्सिटिव्ह मेटल आहे. ओके. फोटो सेन्सिटिव्ह मेटल आहे. तो इमिटर असतो बरं का. त्याच्यावर जेव्हा एक लाईट इन्सिडेंट होते ना बाळांनो, तेव्हा लाईटमध्ये फोटॉन्स असतात आणि त्या फोटॉनची एनर्जी असते h म्यू म्हणजेच hc/लॅम्बडा. ओके. ही आहे इन्सिडेंट लाईटची एनर्जी, फोटॉनची एनर्जी. जेव्हा ते फोटॉन इथे येऊन कोलिजन होतं इलेक्ट्रॉन बरोबर, तर इलेक्ट्रॉन काय करतात? ती सगळी एनर्जी ॲब्सॉर्ब करतात आणि इथून बाहेर पडतात. पण बाहेर पडण्यासाठी एनर्जी लागणार आहे ना, त्याला आपण म्हणणार आहे काय? ओके, तुम्हाला माहीत आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय होणार आहे, की तो जो इलेक्ट्रॉन आहे ना, समजा हा इलेक्ट्रॉन आहे, तो एक सर्टन व्हेलॉसिटी अॅक्वायर करणार आहे. मॅक्सिमम व्हेलॉसिटी. मग तो कायनेटिक एनर्जी. बरं, आता मी तुम्हाला सांगतो. म्हणजे फोटॉनची एनर्जी 2 गोष्टीला युटिलाइज होते. कायनेटिक एनर्जी अॅक्वायर करतो इलेक्ट्रॉन आणि वर्क फंक्शन. आता वर्क फंक्शन म्हणजे काय? की एनर्जी रिक्वायर्ड फॉर इलेक्ट्रॉन टू गेट आउट ऑफ दॅट मेटल सरफेस. मग तुम्हाला काय करायचंय बघा. फोटोइलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम आता बाळांनो सांगतो. हे इमिटर आहे, इकडे रिसीव्हर असणार आहे, इव्हॅक्युएटेड चेंबर असणार आहे, ग्लास चेंबर. त्याच्यानंतर इकडे प्लस मायनस सप्लाय असणार आहे. ठीक आहे. सगळ्या गोष्टीची डायग्रामने परफेक्ट करा. ओके. शांतपणे लक्ष द्या मी काय सांगतोय ते हां. लाईट इन्सिडेंट झाल्यावर प्रत्येक वेळेस इलेक्ट्रॉन बाहेर पडणार का? नाही. ती जी लाईटची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ना, ती एक सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त पाहिजे. पण पहिला एक फॉर्म्युला तर तयार करूया आपण. म्हणजे बघा, ही ज्या फोटॉनच्या एनर्जीचा वापर करून आपण कायनेटिक एनर्जी इलेक्ट्रॉन अॅक्वायर करतोय आणि प्लस ते वर्क फंक्शन फाय नॉट. ओके. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? हाल्फ एम-व्ही स्क्वेअर मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. आणि वर्क फंक्शनचा फॉर्म्युला काय? h इंटू म्यू नॉट. पण एनर्जीचा फॉर्म्युला h इंटू म्यू आहे ना. मग हे प्लस इकडे आल्यावर काय होतील? मायनस. त्यातनं h काय करूया आपण? कॉमन काढूया. म्हणजे बघा, ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्यानंतर ना, तुम्हाला क्वेश्चन बँक मधल्या एम-सी-क्यूज, बोर्डमध्ये येणाऱ्या सोप्या एम-सी-क्यूज पटापट जमणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे थोडंसं लक्ष द्या. मग हाल्फ mv square max that equals to h mu minus h mu naught. मग मी तुम्हाला सांगू का, म्यू मायनस म्यू नॉट. ऑब्व्हियसली म्यूची व्हॅल्यू जास्त असेल तर फोटोइलेक्ट्रिक एमिशन होणार. आणि हे जे म्यू नॉट आहे ती सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सी, त्याला थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणायचं. ओके. म्हणजे आता मी क्लिअरली काय सांगतोय ते व्यवस्थित लक्ष द्या. Photoelectric इफेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, की photoelectric effect occurs when frequency of incident light is greater than certain minimum frequency called threshold frequency. दुसरी गोष्ट, कायनेटिक एनर्जी इन्सिडेंट लाईटच्या ना फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट. कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सीवर डिपेंड आहे. आता ही ज्या लाईटची इंटेन्सिटी जास्त असेल, तर फोटॉन जास्त असतात. फोटॉन जास्त तर कोलिजन जास्त होणार. जास्त इलेक्ट्रॉन बाहेर पडणार, मग करंट वाढणार. ओके. मग करंट कुणावर डिपेंड आहे? इंटेन्सिटीवर. कायनेटिक एनर्जी कुणावर डिपेंड आहे? फ्रिक्वेन्सीवर. करंट कुणावर डिपेंड नाही? फ्रिक्वेन्सीवर. कायनेटिक एनर्जी कुणावर डिपेंड नाहीये? इंटेन्सिटीवर. सगळ्या एम-सी-क्यूज आहेत, लक्षात घ्या बाळांनो. सगळ्या काय सांगा? एम-सी-क्यूज. बरं, मग हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे. याला तुम्ही असंही लिहू शकता, एच कॉमन काढलंच आहे तुम्ही. म्यू म्हणजे c/लॅम्बडा आणि इथं c/लॅम्बडा नॉट. लॅम्बडा नॉट म्हणजे मॅक्सिमम वेव्हलेंग्थ आणि म्यू नॉट म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी. मग पहिला पॉइंट कुठला करणार? हे आइन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन आहे. ओके. त्याच्या फोटोइलेक्ट्रिकच्या कॅरेक्टरिस्टिक्स, डायग्राम, ओके, या गोष्टी तुम्हाला करायच्यात. वर्क फंक्शनची डेफिनेशन. मग पहिला आय-एम-पी क्वेशनचा पॉइंट क्लिअर झालाय तुमचा? ओके. बरं. आता नेक्स्ट आय-एम-पी या टॉपिकमध्ये काय आहे? मी तुम्हाला सांगतो, की याच्यात ना ड्युअल नेचर आहे. म्हणजे लाईटमध्ये पार्टिकल नेचर पण आहे आणि वेव्ह नेचर पण आहे.
ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. ठीक आहे. डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की एनर्जीचा फॉर्म्युला असतो एम-सी स्क्वेअर. मास एनर्जी रिलेशन आहे लक्षात घ्या. ओके. मास एनर्जी रिलेशन. एक मिनिट हां. बरं. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की एनर्जीचा आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला एच-सी अपॉन लॅम्बडा. या दोघांना कंपेअर करूया. मग एच-सी अपॉन लॅम्बडा दॅट इक्वल्स टू एम-सी स्क्वेअर. हा जो सी याला कॅन्सल करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग एच अपॉन मास इंटू वेलॉसिटी म्हणजे लॅम्बडा. मग लॅम्बडा म्हणजेच डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. पहिला फॉर्म्युला मिळाला. सी म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट. ओके. डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा पहिला फॉर्म्युला. डी ब्रॉग्लीजचा दुसरा जो फॉर्म्युला येणार आहे तो ऑब्व्हियसली एच अपॉन पी. पण मी एक छोटीशी रिक्वेस्ट करतोय, की आपल्या सह्याद्री ट्युटोरियल या चॅनलवर तुम्ही डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस आत्ता सर्च करणार आहे. हा व्हिडिओ पॉज करून 10 ते 15 मिनिटात मी सगळे फॉर्म्युले टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल्स एक्सप्लेन केलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन किंवा राहील माझ्याकडून. पण तुमचं काम आहे डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस कंप्लीट करणं. 1-2 नाही, 4 ते 5 वेगळे-वेगळे फॉर्म्युले आहेत लक्षात घ्या. ओके. डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस मोस्ट मोस्ट इम्पोर्टंट आहे. त्यातही मी तुम्हाला सांगतो डायरेक्टली 12.27 घेतलं आणि हे स्टॉपिंग पोटेन्शियल जर इथं घेतलं तर ही व्हॅल्यू एंगस्ट्रॉममध्ये असते. 1227 किंवा 228 बरं का पुस्तकात बघा काय दिलंय. दोन्ही व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली बरोबरच आहेत आणि नॅनोमीटरमध्ये. हे मी अतिशय सोपी कन्सेप्ट त्यावेळेस घेतली होती, की कायनेटिक एनर्जी जर एक्स समजा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिली असेल, तर ते स्टॉपिंग पोटेन्शियल असतं. कसं सांगू का? पण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूल करताना ई न मल्टिप्लाय करावं लागतं. मग ई ला ई काय होतील? कॅन्सल. मग स्टॉपिंग पोटेन्शियल व्हॅल्यू किती आली? कायनेटिक एनर्जी होती इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये दिलेली. स्टॉपिंग पोटेन्शियल काढलं, लगेच पटकन डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ पटकन काढता येते लक्षात घ्या. म्हणजे आता नेक्स्ट पॉइंट कुठल्या टॉपिक मधला इम्पॉर्टंट आहे डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ. ओके. मग आता दोनच कन्सेप्ट आहेत. ह्याच्यात फोटो सेलची डायग्राम आहे बरं का भावांनो. फोटो सेलची डायग्राम आहे. मी पुस्तकातली काही मिस करणार नाहीये, पण माझ्यासाठी क्वेश्चन बँक खूप इम्पॉर्टंट आहे. थोडेसे एमसीक्यूज बघूया आपण ड्युअल नेचरच्या. आता तिने काय म्हणलंय बघा, की इलेक्ट्रॉन केव्हा इमिट होणार? मगाशी डायग्राम आठवते? जर इन्सिडेंट लाईटची फ्रिक्वेन्सी सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असेल, तर इलेक्ट्रॉन इमिट होणार. ओन्ली इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन इज अबोव्ह द सर्टन फ्रिक्वेन्सी. क्लिअर? काही अवघड वाटणार नाही एमसीक्यू तुम्हाला. दुसरी एमसीक्यू, इंटेन्सिटी इन्क्रीज झाल्यावर काय होणार? करंट इन्क्रीज होणार आहे. कारण इंटेन्सिटीवर कोण डिपेंड असतो? करंट. ओके. कारण जेवढी इंटेन्स बीम तेवढं फोटॉन जास्त, कोलिजन जास्त. तिसरी एमसीक्यू आहे, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी डिपेंड ऑन फ्रिक्वेन्सी. अरे हे सगळ्या पी-वाय-क्यूज घेतल्यात त्यांनी क्वेश्चन बँकमध्ये. बरं, हेच येतील असं मला म्हणायचं नाहीये. पण हे केलेलं काय वाईट आहे? त्यामुळे हा व्हिडिओ झाला की क्वेश्चन बँक मधले सगळे प्रश्न करा बरं का. चौथी एमसीक्यू, ॲक्चुअली डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ आपण एक्सप्लेन केलं. द वेव्हज आर असोसिएटेड विथ तुम्हाला माहिती आहे मूव्हिंग मॅटर पार्टिकल्स. व्हेलॉसिटी आहे ना त्यांच्याकडे. तर ऑप्शन डी करेक्ट आहे. तर वर्क फंक्शन दिलंय, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ विचारलंय. शांतपणे बघा. वर्क फंक्शन नंतर थ्रेशोल्ड वेव्हलेंथ विचारले असेल तर एच-सी अपॉन लॅम्बडा नॉट. वर्क फंक्शन दिलंय 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. पण इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूलमध्ये कन्व्हर्ट करताना ई न मल्टिप्लाय करा म्हणजेच चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. एच म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट तुम्हाला माहिती आहे इंटू 10⁻⁻34. वेलॉसिटी ऑफ लाईट 3 इंटू 10⁻⁹. उरलं कोण? लॅम्बडा नॉट. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आरामात सॉल्व्ह होतंय. काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. बरं प्लँक्स कॉन्स्टंट दिलाय, मोमेंटम विचारलंय. काहीच अवघड नाहीये. ओके. मोमेंटम दिलंय आणि लॅम्बडा विचारलंय. बरं. लॅम्बडा इक्वल्स टू एच अपॉन मोमेंटम. प्लँक्स कॉन्स्टंट दिलाय, मोमेंटम दिलाय, लॅम्बडा विचारलंय. काहीही अवघड नाहीये. आता क्वेश्चन पटपट सांगतो. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट सांगितलंय. थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी सांगितलंय. स्टॉपिंग पोटेन्शियल बघा, स्टॉपिंग पोटेन्शियलची एक डेफिनेशन करा. वर्क फंक्शन तुम्हाला मी सांगितलंय. त्याच्यानंतर डायग्राम फोटोइलेक्ट्रिक इफेक्टची मोस्ट इम्पोर्टंट 2 मार्काला. ओके. फोटोलिटिक इफेक्ट एक्सप्लेन करा. हा प्रश्न येऊ शकतो. बरं. पोटेन्शियल दिलंय, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ विचारलंय. मग डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथचा फॉर्म्युला 12.27 रूट व्ही. पोटेन्शियल दिलेला आहे. स्क्वेअर रूट काढा, सॉल्व्ह करा. काहीही अवघड नाहीये. बरं. एनर्जी दिली फोटॉनची आणि त्याची फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ विचारले. एनर्जी ऑफ फोटॉन स्टार्टलाच बघितलं एच म्यू. एनर्जी दिले. एच माहित आहे. फ्रिक्वेन्सी विचारलंय. बरं वेव्हलेंथ विचारले का? मग एनर्जी दिली ना तुम्हाला. मग सी अपॉन लॅम्बडा वापरा फॉर्म्युला.
लॅम्बडा काढता येईल. एकही प्रश्न अवघड वाटत नाहीये. पुन्हा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटोलिटिक इफेक्ट, डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस ठीक आहे. त्याच्यानंतर 3 संपले प्रश्न. 4 मार्कामध्ये डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस मोस्ट इम्पोर्टंट आहे. फोटोलिटिक इफेक्ट मोस्ट इम्पोर्टंट आहे. वर्क फंक्शनचे न्यूमेरिकल सगळं सोपं आहे. सर्किट डायग्राम काय उरलं काय? काहीच या टॉपिकमध्ये उरलेलं नाहीये बाळांनो. मग मला इच्छा आहे, की पुढच्या 1-1.5 तासात हा टॉपिक फिनिश करा. टेक्स्ट बुक मधले न्यूमेरिकल्स येत नाहीयेत. एक्झरसाइज फार अवघड दिले. राहिलं. फॉर्म्युले तरी करा. आइन्स्टाईन्स फोटोलिटिक इफेक्ट करा. ओके. आइन्स्टाईन फोटोलिटिक इक्वेशन, ते इफेक्ट, तो एक्सपेरिमेंट, त्याची डायग्राम, कॅरेक्टरिस्टिक्स ठीक आहे. फोटो सेलची डायग्राम. तुमच्यासाठी ना अजून पुस्तकात काय दिलंय का बघतो ना. ओके. पुस्तकात काय दिलंय का ते बघूया या टॉपिकचं. ओके. टॉपिकचं नाव व्हिज्युअल नेचर 306. ओके. 1 सेकंद हां. एक ओके, ओके. फोटोलिटिक इफेक्ट करायचा आहे आपल्याला. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स करायच्या आहेत. ग्राफ ते थोडेसे सोपे-सोपे ग्राफ आहेत ते करायचे आहेत. ओके. आइन्स्टाईन्स इक्वेशनचा वापर करून ते चारी कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करायचे आहेत. बरं. समरी. ड्युअल नेचर एक्सप्लेन करायचं आहे. वेव्ह पार्टिकल ड्युअॅलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हाही अतिशय महत्वाचा आहे. फोटो सेलची डायग्राम करा आणि डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. ओह! डॅव्हिसन अँड जर्मर एक्सपेरिमेंटची डायग्रामच फक्त करा. माझं ऐका. बाकीचं राहू दे तो एक्सपेरिमेंट, पण डायग्राम ही मोस्ट इम्पोर्टंट आहे. पण जसं क्वेशन बँक मधल्या एम-सी-क्यूज केल्यात, तसं टेक्स्ट बुक मधल्या करा. त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. ओके. मग माझ्यावर अभ्यास छान सुरू आहे तुमचा. ओके. आजचं टार्गेट आहे कमीत कमी तरी 3 टॉपिक. 4 आणि 5 झाल्यावर काय बिघडणार आहे का आपलं? त्यामुळे हा टॉपिक लवकर फिनिश करा. नेक्स्ट व्हिडिओ घेऊन लवकर तुमच्या समोर मी येणार आहे. ऑल द बेस्ट. धन्यवाद.